क्वालिफायर खेळलो मी ते ठीक आहे, पण मेहनत माझी पहिलेपासून चालू होती. म्हणजे मी ट्रेनिंग कॅम्प्समध्ये हार्डवर्क करत होतो, स्किलवर फोकस करत होतो. आशिष सर होते, ते सांगत होते, तर ते इम्प्लिमेंट करत होतो. पण आपल्या चान्ससाठी आपल्याला वेट करायला लागते. त्याच्यामुळे आपल्याला मेहनत सोडून द्यावी असं नाही आहे. तर मी माझी मेहनत करत होतो. पण विदर्भाच्या कॅम्पेन बद्दल तू काय सांगशील? नाही, यावर्षी बक्साल सर तर आम्ही मुश्ताक अली पण क्वार्टर फायनल खेळलो, विजयधारी क्वार्टर फायनल खेळलो, मग रणजी ट्रॉफी आम्ही फायनल हारलो. पण जो आमचा बेस बनलेला आहे, जो आमची बेस स्ट्रेंथ आहे, आता टीम म्हणजे एक ट्रान्झिशनमध्ये चालली आहे. सगळे मोस्टली नवीन प्लेयर्स आहे, तर ते येऊन आपल्या हँडअप करतं की आम्हालाही खेळायचं आहे. म्हणजे ते एक जोश आहे एक म्हणजे प्लेयर्सला खेळायचं आहे समोर. तर एक चांगली बॅच बनलेली आहे. माझे पॅरेंट्स दोघंही इन्व्हॉल्ड होते की वी विल सपोर्ट यू. त्यांनी मला म्हणजे आपली गोल्ड चेन विकून बॅट्स आणून दिले आहेत. म्हणजे माझी कंडिशन एवढी चांगली नव्हती, पण तरी पॅरेंट्सनी दोघी पॅरेंट्सनी सगळं काही केलं की त्याला सगळं काही भेटलं पाहिजे. गुजरात टायटन्सला नवीन कॅप्टन आहे, त्यांनी गुजरात टायटन्सच्या एकूण वातावरणात कितपत फरक पडलाय रे? नाही सर, फरक तर नाही पडला, कारण की ॲटमॉस्फिअर मॅनेजमेंट खूप चांगला आहे सर. इथे तर आशिष सर आहेत, शुभमन आहे, तर एक गेलाय, पण बाकीचे सर पूर्ण कोर टीम सारखीच आहे सर. नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्यावर IPL उवाच्याच्या या विशेष भागात कट्ट्यावर आपल्याबरोबर बसलाय, तुम्हाला त्याच्या बॅकग्राऊंडवर दिसत असेल, आवाज स्पेशल अकोल्याचा स्टार दर्शन नळकांडे. दर्शन, स्वागत आहे तुझं IPL उवाच्या मध्ये. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि दर्शन नळकांडे हे तुम्हा मराठी क्रिकेट फॅन्सना, विशेषतः आजच्या पिढीच्या IPL फॅन्सना नाव काही बिलकुल नवीन नाहीये. तो गेली किती 4 वर्ष IPLचा भाग आहेस, बरोबर? तू 6वं वर्ष सर माझं आहे. 6वं वर्ष IPL मध्ये आहे. मॅचेस आतापर्यंत 2024चे IPL सुरू व्हायच्या काहीच क्षण आधी आम्ही गप्पा मारतोय तोपर्यंत 3 मॅचेस मिळाल्या आहेत. 3ही मॅचेस ज्या टीमनी आल्या गाजावाजा करून सोडलाय स्वतःचा, गुजरात टायटन्स, त्यांच्यासाठी तो 3ही मॅचेस खेळलाय. सुरुवात करताना मला दर्शन तुला तोच प्रश्न विचारायचा आहे की 2023ची IPL दर्शन नळकांडेसाठी किती विचित्र होती रे, की तो मेरा नंबर कब आएगा येईपर्यंत शेवटचा आठवडा टाकला. कसं होतं ते सगळं? नाही, शेवटचं म्हणजे क्वालिफायर खेळलो मी ते ठीक आहे, पण मेहनत माझी पहिलेपासून चालू होती. म्हणजे मी ट्रेनिंग कॅम्प्समध्ये हार्डवर्क करत होतो, स्किलवर फोकस करत होतो. आशिष सर होते, ते सांगत होते, तर ते इम्प्लिमेंट करत होतो. पण आपल्या चान्ससाठी आपल्याला वेट करायला लागते. त्याच्यामुळे आपल्याला मेहनत सोडून द्यावी असं नाही आहे. तर मी माझी मेहनत करत होतो. मी माझ्या म्हणजे ट्रेनिंगमध्ये जे आपलं चांगलं होऊ शकते त्याच्यावर मी फोकस करत होतो. बॅटिंगवर फोकस करत होतो, बॉलिंगवर फोकस करत होतो. काय चांगलं होईल अजून त्याच्यावर फोकस करत होतो. आणि आपल्या हातात जे आहे, आपल्या हातात आहे की प्रॅक्टिस करणं, हार्डवर्क करणं, ते मी करत होतो. आणि जेव्हा चान्स भेटेल ते ग्राउंडवर जाऊन आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. राईट. एक सर्वसामान्य IPL फॅनला एक कायम प्रश्न असतो की विशेषतः जे प्लेयर्स तुम्ही रिझर्व्ह मध्ये असता त्या प्लेयर्सचं नॉन मॅच डेजला रुटीन काय असतं बरं? नॉन मॅच डेला म्हणजे समजा आता प्रॅक्टिस आहे, तर प्रॅक्टिसमध्ये आपलं स्किलवर फोकस करणं, काय बेटर करू शकतो की आपल्याला एक चान्स भेटेल मॅचमध्ये, काय आपण लॅकिंग करताय, काय आपण म्हणजे आपल्या गेमला कसं इम्प्रूव्ह करावं, ते एक प्रॅक्टिसमध्ये आपण म्हणजे चालू असते. आणि ऑब्व्हियसली IPL आहे, तर इथे कॉम्पिटिशन खूप आहे, तर यू हॅव टू बी देअर, यू हॅव टू बी इन द झोन, यू हॅव टू बी प्ले अ गुड क्रिकेट इन अँड अराउंड, म्हणजे ऑफ द फील्ड पण आपल्याला यू हॅव टू गुड बिहेवियर पण आपलं चांगलं पाहिजे, असं दिसलं पाहिजे, इंटेंट पाहिजे आपला की आपल्याला खेळायचं आहे, इथे येऊन फक्त बसायचं आहे, हे करायचं आहे. म्हणजे असं नाही आहे की आपला इंटेंट पाहिजे की आपल्याला मॅच खेळायची आहे, आपल्याला तिथे परफॉर्मन्स करायचा आहे आणि टीमला जिंकवायचं आहे. राईट. 2024च्या IPLच्या आधी एकदम आयडियल बिल्डअप झालाय दर्शन. येस, 2023च्या क्वालिफायर कडे जाऊ आपण, पण 2024च्या IPLच्या आधी विदर्भासाठी जे रणजी ट्रॉफी कॅम्पेन झालं, येस, यावर्षी उमेश सगळ्या मॅचेस खेळत होत्या, त्याच्यामुळे दर्शन नळकांडेला स्वतःला हव्या तेवढ्या सगळ्या मॅचेस नाही खेळता आल्या रणजी ट्रॉफी मध्ये विशेषतः. पण विदर्भाच्या कॅम्पेन बद्दल तू काय सांगशील?
नाही, नाही. यावर्षी बक्साल सर तर आम्ही मुश्ताक अली पण क्वार्टर फायनल खेळलो. विजय हजारे क्वार्टर फायनल खेळलो. मग रणजी ट्रॉफी आम्ही फायनल हारलो. बट जो आमचा बेस बनलेला आहे, जो आमची बेंच स्ट्रेंथ आहे, आता टीम म्हणजे एक ट्रान्झिशनमध्ये चालली आहे. सगळे नवीन मोस्टली नवीन प्लेयर्स आहे. तर ते येऊन आपल्या हँड अप करतात, की आम्हालाही खेळायचं आहे. म्हणजे ते एक जोश आहे एक म्हणजे प्लेयर्सला खेळायचं आहे समोर. तर एक चांगली बॅच बनलेली आहे आणि कॅम्पेन चांगलंच होतं सर. आम्ही जूनपासून चालू केली मेहनत म्हणजे प्री सीझन कॅम्पपासून. आम्ही लागलो होतो ट्रेनिंग सेशन, फील्डिंग सेशन, इनडोअर्समध्ये, आउटडोअर्समध्ये, प्रॅक्टिस मॅचेस खूप भरपूर खेळले आणि एक टीम बिल्ड झाली सर. म्हणजे सगळ्यांना एकामेकावर ट्रस्ट येत होता, युनिटी होती. तर हा सीझन चांगला म्हणजे आम्ही ट्रॉफी जिंकलो नाही, बट तिन्ही फॉर्मॅट आम्ही चांगले खेळलो. होपफुली हे कंटिन्यू करू समोर आणि वी विल गेट अ ब्रेक थ्रू. राईट. दर्शन, 2023 IPL कडे जाताना तो जो क्वालिफायरचा दिवस होता, तो अख्खा दिवस म्हणजे मॅच सुरू होईपर्यंत कसा गेला? तुला कधी सांगितलं फायनली तुला मॅच मिळणार आहे? हे आम्हाला थोडं सांगशील? मला एक दिवसा आधीच सांगितलं होतं की तू खेळणारच म्हणून. आणि इथे म्हणजे मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, ॲटमॉस्फिअर खूप चांगलं आहे GT मध्ये. तर असंच प्रेशर नसते काही, की बिकॉज मी त्या एका मॅचसाठी मी 2 महिन्यापासून मेहनत करत होतो. तर मला माहिती होतं की ती खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मला टीमचा परफॉर्मन्स करून माझ्या कॉन्ट्रीब्युशननी मॅच जिंकवायची आहे. दिस इज एक बेसिक एम असते प्लेअरचं हे. तर मला म्हणजे एक दिवसा पहिलेच माहिती होतं ट्रेनिंगमध्ये खेळणार आहे. तर मी ट्रेनिंग त्या हिशोबाने केली की उद्या मॅच आहे, तर थोडी लाईट ट्रेनिंग. मग सकाळी उठलं, आपला फिजिओमध्ये सगळं चेक बरोबर आहे की नाही, बॉडी सगळं एकदा चेक केलं. मग पूल केला, लाईट लंच केला आणि मग मॅचसाठी नॉर्मल. ओके. आणि मोस्ट आयडियल सुरुवात झाली होती तुझी. तो बॉल पडला होता ऋतुराजला, पण त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितलं, तो नो बॉल रूल आउट झाल्यानंतर ओव्हर चेंज मध्ये आशिष तुझ्याशी खूप वेळ बोलत होता, जवळजवळ अख्खी ओव्हर बॉलच्या मध्ये बोलत होता. तेव्हा तुझ्या डोक्यात काय चाललं होतं? तो सांगतोय ते कितपत पोचत होतं? आणि ते सगळं मॅनेज करून उरलेली मॅच खेळून काढणं किती अवघड होतं? नाही, आता नो बॉल पडला तर ते झालं, ते आपल्या हातात नाही आहे आता. तर समोरचे बाकी 3 ओव्हर कसे टाकायचे ते माझ्या हातात होतं. जस्ट की ती पहिली मॅच, त्या सीझनची पहिली मॅच होती, तर थोडंसं आय गेस ओव्हरस्टेपिंग झाली, ती का तो चुकी झाली. बट त्याच्यानंतर आशिष सर म्हणे काही कोई प्रॉब्लम नहीं है, आराम से अपनी लेंथ अच्छे डाल रहा है, वही करते रहे. हार्दिक जो बोल रहा है वही करते रहे, बढ़िया कर रहा है. सो ही वॉज सेइंग की जो कर रहा है बढ़िया कर रहा है, अपने लेंस पे बढ़िया एरियाज है वो डालते रहे बस. और सिंपल होतं की जशी जे फिल्डिंग घेतली आहे त्या हिशोबाने बॉल टाकायचा, बाकी काहीच प्रेशर नव्हतं. ओके. 2024 IPLच्या आधी जेव्हा तू कॅम्प मध्ये जॉईन केलंस गुजरात टायटन्सना, तेव्हा समस्त गुजरात टायटन्स फॅन्स मध्ये हा एक मोठा प्रश्न पडलाय की हार्दिक नंतर इंडियन ऑलराऊंडर कोण? तू पोचला हात वर करून सांगितलंस की नाही की मैं हूं ना? असं हात वरती करून सांगितलं नाही सर, पण बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये दोन्ही याच्या जागी मेहनत चालू आहे. तर रोज बॅटिंगही करताय, बॉलिंगही करताय. होपफुली इम्प्रुव्हमेंट दाखवेल आणि होपफुली जेव्हाही चान्स भेटेल मी चांगला करेल. ओके. थोडं मागे जाऊ आता आपण, अकोल्यात जाऊ डायरेक्ट फ्लॅशबॅक करून. ते ऑलराऊंडर कसा झालास तू? का पहिल्यापासून दोन्ही करत होतास? कशी सुरुवात झाली अकोल्यात? मी जर खरं सांगू तसं पहिलेपासून मी दोन्ही करत होतो. म्हणजे मी जेव्हा चालू केलं क्रिकेट एक आवड, म्हणजे जे एक प्रेम असते जे लहानपणी, म्हणजे क्रिकेट खेळायचंच आहे. कुठेही चालू झालं, शाळेतून आलं, शाळेतही गेलो, गल्लीतही खेळलो, कुठे म्हणजे सगळीकडे क्रिकेटच खेळलो लहानपणीपासून. पहिले बॉलिंग टाकायचो, बॅटिंग करायचो, मग ते टेनिसवर खेळायचो. जेव्हा मी समर कॅम्प जॉईन केला, मी 7 वर्षाचा होतो. तर तेव्हा मी पहिले टेनिसवर खेळायचो लहानपणी. तिथून बेसिक सुरुवात झाली अकोल्यामध्ये आणि तिथून पहिले मी बॅटिंग करायचो, ओपन बॅटिंग करायचो, ओपन बॉलिंग करायचो, कारण की ते आवडच होती क्रिकेटची. तर असं म्हणजे तिथून सुरुवात झाली. मग 13 मॅचेस आले, तर 13 मध्ये पण मी विदर्भासाठी ओपन बॅटिंग आणि ओपन बॉलिंग करायचो. तिथून मग सुरुवात झाली सर. मग तिथून बॉलिंगवर जास्ती लक्ष गेलं 14 पासनं. बॅटिंग कमी खाली येत गेली. तर मग सर बॅटिंगवर एवढं फोकस झालं नाही, पण मी अजूनही माझ्या हिशोबाने मला वाटते की समजा मी अजूनही आताही बॅटिंगवर फोकस केलं तर मी एक चांगला ऑलराऊंडर बनू शकतो. आणि जे की मी
IPL झाल्यानंतर मी करेल हेही सांगतो. ओके. दर्शन, अकोल्यातलं क्रिकेट कसं होतं साधारण 10 वर्षापूर्वी तू 13 खेळायला लागलास, नक्की अकोल्यात फॅसिलिटीज कितपत आहे, टर्फ किती होते? 10 वर्षापूर्वी सर अकोल्यामध्ये एकच क्लब होता, जे होता अकोला क्रिकेट क्लब. भरत डिक्कर सर चालवायचे. तिथे मी 7 वर्ष मी सांगेन 7 वर्ष जेव्हा 7 वर्षाचा होतो तेव्हा गेलो होतो. तर तिथे सर फॉर्च्युनेटली तिथे टर्फ विकेट पण होत्या, चांगलं ग्राउंड होतं, सेंटर विकेटही होती, तर फॅसिलिटीज होत्या तिथे सर. म्हणून तिथे बेसिक फॅसिलिटीज, बेसिक कोचेस भेटले, म्हणून माझं तिथे बेसिक स्ट्रॉंग झालं. म्हणून मी म्हणजे एक लेवल समोर जाऊ शकलो, डिस्ट्रिक्ट पासून कंबाईंड डिस्ट्रिक्ट पर्यंत पोहोचलो. आणि ते कंबाईंड डिस्ट्रिक्ट पोहोचल्यानंतर जी VCAची आमची क्रिकेट अकॅडमी होती, तिथे सिलेक्शन झाल्यावर एक स्टेज अजून वरती गेलो. तर ते फॉर्च्युनेट होतं की मला डिस्ट्रिक्टमध्येही इन्फ्रास्ट्रक्चर भेटलं आणि फॉर्च्युनेट होतं की VCA पासूनही चांगली कोचिंग आणि गायडन्स भेटलं. राईट. पण अजूनही विदर्भातल्या ज्या विशेषतः डिस्ट्रिक्ट मध्ये जोपर्यंत तुम्ही रेसिडेन्शियल अकॅडमीमध्ये सिलेक्ट होत नाही तोपर्यंत तो टेक ऑफ मिळत नाही, असं अजूनही चित्र आहे का विशेषतः एज ग्रुप क्रिकेटर्ससाठी? नाही सर, आता असं नाही राहिलं. आता मॅचेसच एवढे होतात की म्हणजे वर्षभर मॅचेस चालू राहतात, तर तुम्ही कुठेही परफॉर्मन्स केला तर सिलेक्टर बघून राहिले तुम्हाला. ती स्कोरशीट VCAला पोहोचते, कुठेही पोहोचते, तर ते सगळे बघतात कोण परफॉर्मन्स करताय, काय करताय. तर ते आता असं नाही राहिलं, जेही परफॉर्मन्स करताय त्यांना बघितलं जाते, बोलवलं जाते, ट्रायल्स घेतल्या जातात. ओके. आणि तू अकोल्यातनं जेव्हा VCA अकॅडमीत आलास तेव्हा काय तू शिफ्ट झालास अकोल्यातून का फक्त तू एकटा राहायचास, फॅमिली अकोल्यातच होती? कसं केलं मॅनेज? पहिले तर VCA रेसिडेन्शियल अकॅडमी होती, म्हणजे जे डिस्ट्रिक्ट मधून प्लेयर आले, डिस्ट्रिक्ट मधले प्लेयर्स आहेत ते सगळे नागपूरला बोलून घ्यायचे. त्यांचं स्कूल, कॉलेज म्हणजे सगळं तेच बघायचे. आणि प्रॅक्टिस ही अकॅडमी ग्राउंडला लागूनच अकॅडमी आहे, तर प्रॅक्टिस ही त्या ग्राउंडला होती. तर सगळं ते 2 वर्ष मी तिथे राहिलो, 3 वर्ष. तर त्याच्यामुळे खूप हेल्प झाली सर, कारण की तिथे कंटिन्युअस कोचिंग, कंटिन्युअस ट्रेनिंग आणि त्या ऍटमॉस्फिअरमध्ये राहणं म्हणजे एक चांगलं, म्हणजे प्लेअरला चांगलं हे होते, एक प्लेअरला बिल्डअप होते. पण घरापासून दूर राहणं एकट्याने ते अवघड होतं का जाता यायचं घरी अजून? नाही, अवघड नव्हतं सर, जाता येत होतं. पण असं नाही की एकदमच जाता येत होतं. जेव्हा काही असं समजा फेस्टिवल असलं किंवा मॅचेस नसल्या किंवा इम्पॉर्टंट काम असतं तेव्हाच जाता येत होतं. त्यामुळेच मी पहिल्या वर्षी जेव्हा सिलेक्ट झालो होतो तर मी गेलो नव्हतो, कारण की मी होमसिक होतो. तर मी घरूनच प्रॅक्टिसमध्ये केलो होतो, घरूनच खेळलो होतो. ओके. किती वर्षाचा होतास तेव्हा ते जेव्हा पहिल्या वर्षी? मी 13 वर्षाचा होतो सर, 12 या 13 वर्ष. ओके. ओके. आणि मग घरी कोण कोण असतं? कन्व्हिन्स करा झालास की येस आता क्रिकेट खेळण्यासाठी करायला पाहिजे, ते कसं झालं सगळं? माझे पॅरेंट्सच कन्व्हिन्स होते की तू क्रिकेटर्स म्हणजे पूर्ण मेहनत क्रिकेटमध्येच कर. कारण की माझी मम्मीच मला लहानपणीपासून ग्राउंडवर सोडायची, पप्पाही सोडायचे. तर माझे पॅरेंट्स दोघंही इन्व्हॉल्ड होते की वी विल सपोर्ट यू. त्यांनी मला म्हणजे आपली गोल्ड चेन विकून बॅट्स आणून दिले आहेत. म्हणजे माझी कंडिशन एवढी चांगली नव्हती, पण तरी पॅरेंट्सनी दोघी पॅरेंट्सनी सगळं काही केलं की त्याला सगळं काही भेटलं पाहिजे. सुरुवातीला की क्रिकेट गिअर्स झाले, ट्रॅव्हलिंग पहिले एक्सपेन्स पहिले नव्हता भेटत काहीच, म्हणजे असोसिएशनकडून. तर पहिले ते सगळं त्यांनी केलं इनिशियल स्टेजमध्ये. जेव्हा मी एक चांगल्या लेवलपर्यंत पोहोचायपर्यंत सगळं त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलं. राईट. आणि दर्शन, त्या सुरुवातीच्या काळात अर्ली टीन्स मध्ये तू क्रिकेट सिरियसली खेळायला लागलास, VCA अकॅडमी सिलेक्ट झालास, तू हे सगळं बघत होतास. मग तो पेरेंट्स आपल्यासाठी एवढं सगळं करतायत, आउट ऑफ द वे जाऊन शक्य तेवढं करतायत, ते प्रेशर क्रिकेट फील्डवर घेऊन न जाणं हे अवघड असतं. ते कसं जमलं? का तेव्हा कोणाशी तू बोलायचास अकॅडमीमध्ये? अथर्वशी बोलायचास, तुम्ही दोघं मोर ऑरलेस एकाच वेळेस अकोल्याहून नागपुरात आलात, राईट? बट सर काय आहे ना, तर माझा मोठा भाऊ पण क्रिकेट खेळायचा, तर तोही अकॅडमीमध्ये होता. तर मी बघितलं होतं की कसं चालते, काय चालते. वी हॅव टू बी डेडिकेटेड टुवर्ड्स इट आणि यू हॅव टू बी ऑनेस्ट टुवर्ड्स क्रिकेट. हे मी पहिलेच लहान याच्यातच पाहिलं मी, की नाहीतर समोर जाऊन काय होते.
तर मी एकदम पूर्ण फुल डेडिकेटेड होतो सर, की करना है तो इसमें ही कुछ करना है. तर तो एक जुनून, तो एक आतमधून जे येते की नाही करायचंच आहे आपल्याला, हे दुसरं काही ऑप्शन नाही आहे, दिस इज द ओनली ऑप्शन यू हॅव अँड यू हॅव टू डू इट. तर ते एक आतमधून सर एक जिद्द होती. राईट. मग या सगळ्या प्रवास एकीकडे चालू असताना अल्टिमेटली आज तुझी जी पिढी आहे डोमेस्टिक क्रिकेटरची, त्यांना IPLचा शिक्का लागल्याशिवाय बाकीचे सिरियसली घेत नाहीत. जेव्हा तुम्हाला तुमची अंगण अजून वर खेळायची आहे तेव्हा असं जे साधारण मत झालंय, त्या दृष्टीने ते IPLचं पहिलं पंजाब किंग्सचं ट्रायलसाठी कसं बोलवलं गेलं, कोणी तुला पहिल्यांदा बघितलं, काही आठवतंय तुला? सर मी सांगतो कसं झालं. मी त्या वर्षी जेव्हा मी 20 इयर्सचा होतो, तर मी फर्स्ट टाइम विजय हजारेमध्ये सिलेक्ट झालो होतो. मी म्हणजे सेकंड टीममध्ये सिलेक्ट झालो सर. जेव्हा टीम चेंज झाली होती, आम्ही 4 मॅच हारलो होतो, तर तेव्हा मला कॉल आला होता. तर त्या मी पहिल्या मॅचमध्येच महाराष्ट्र अगेन्स्ट 2 विकेट आणि 50 रन्स नॉट आउट मी ती मॅच जिंकवली होती. तर त्या मॅच नंतर मी IPL मध्ये सिलेक्ट झालो होतो सर. लकीली ते त्यांच्या जे पण असतात त्यांनी बघितले होते वाटते, म्हणून मी ते IPL मध्ये सिलेक्ट झालो होतो. आणि मग त्या महाराष्ट्राच्या नॉक नंतर IPL ऑप्शनच्या आधी किती सिलेक्शन ट्रायल्स गेला होतास का? नाही गेलोच नव्हतो सर, कारण की डोमेस्टिक क्रिकेट पूर्ण चालू होतं माझं. पूर्ण मी मॅचेस खेळत होतो. रणजी ट्रॉफीचे तेव्हा खेळलो आणि 23 खेळत होतो, तर मला जाताच नाही आलं. तर मी डायरेक्ट त्यांनी मला जे मॅचमध्ये मी खेळलो त्याच्या बेसिसवरच मला हे घेतलं होतं. ओके. दर्शन, जेव्हा IPL मध्ये आता तू किती 4 वर्ष होतास ना पंजाब बरोबर? पंजाब बरोबर 3 वर्ष. 3 वर्ष. 3 वर्षात तुला स्वतःला डेव्हलप करायला पंजाब किंग्स बरोबर राहून कसा फायदा झाला? म्हणजे एका IPLचा फायदा सगळे प्लेयर्स म्हणतात की हो, इतरांकडे बघून शिकायला मिळतं, फॅसिलिटीज मिळतात, हे मिळतं ते मिळतं. नक्की 1-2 किस्से आम्हाला सांगशील का की येस, पंजाबच्या काळात, गुजरातच्या काळात या गोष्टी ज्या तुला आधी माहिती नव्हत्या त्या एखाद्या डिस्कशन मध्ये कळल्या? डिस्कशन मध्ये तर असं नाही सर, पण सगळे प्लेयर्स बोलतात ते काही ना काही तर घेण्यालायक असतेच, कारण की सगळे टॉप लेवलचे प्लेयर्स इथे आहेत. तर बघूनही आपण शिकतोय, ही गोष्ट खरी आहे. ज्याला शिकायचं आहे तो बघूनही शिकते. बट मी सांगतो, मी जेव्हा आलो होतो, मी 19 वर्षाचा होतो, तर मी इथून एक बेटर प्लेअर होऊन गेलो डोमेस्टिकमध्ये. तर ते माझा डोमेस्टिकमध्ये परफॉर्मन्स आले, कारण की मी याच्यात होतो, माहोलमध्ये होतो. तर तिथून म्हणजे ती लेवलची प्रॅक्टिस, ती लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्या लेवलचे कोचेस ते जेव्हा सांगतात आणि तुम्ही समजा ऑनेस्ट आहे क्रिकेटचं, तुम्हाला खरंच करायचं आहे, तर ते तुम्ही घेऊन बेटर प्लेअर होऊ शकता सर. ओके. पंजाबमध्ये तू प्रत्येक तरुण खेळाडूचा एक माणूस असतो की आपल्याला थोडा विशेष नाही, याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं, हा काय करतो मला बघायचंय. असं त्या पंजाब ड्रेसिंग रूम मध्ये कोण होतं? शामी भाई पहिले म्हणजे आम्ही पंजाब पासून सोबत आहे, तर मी त्यांनाच बघत होतो बॉलिंग टाकताना. म्हणजे बॉलिंग कसे टाकतात, कसा त्यांचा बिहेवियर आहे, कसा त्यांचा ॲटिट्यूड आहे टुवर्ड्स द गेम. तर ते एक मी म्हणजे ज्या पर्सन लुकअप करतो त्या मोहम्मद शामी. आणि पहिल्यांदा तू दर्शन शामीला जाऊन काही विचारलंस, ते काय विचारलं आठवतंय तुला? आठवतंय सर, मी विचारलं होतं की कन्सिस्टन्सी, लेंथ, लाईन अँड लेंथ किती इम्पॉर्टंट आहे IPL मध्ये, पण किती इम्पॉर्टंट आहे स्विंग करणं, पण किती इम्पॉर्टंट आहे सीमा ठेवायचं. ते हाच प्रश्न होता त्यांना पहिला. की मग नंतरही विचारलं होतं की बॉडी समोर कशी घ्यायची, हँड कसा होल्ड करायचा, म्हणजे ते एक छोटी गोष्ट मी तेव्हापासून विचारतो त्यांना. आणि आता एकीकडे म्हणजे आता शामी पंजाब किंग्स मध्ये असताना आणि शामी गुजरात टायटन्स मध्ये असताना त्याच्या करिअर मध्ये पण केवढा बदल झाला होता. तो माणूस म्हणून काही बदललेला जाणवला का रे तुला? नाही सर, माणूस मध्ये काही नाही, सेम एकदम जसे आहे तसे, एकदम फ्री टू टॉक, एकदम चिल. ओके. आणि विशेषतः दर्शन, थोडस परत मागे जाताना त्या पंजाब किंग्सच्या वातावरणात जेव्हा एका सीझन नंतर दुसऱ्या सीझन पर्यंत मॅच मिळत नाही, असं 1, 2 नाही 3 सीझन जातात, तर स्वतःवर कधी शंका घेतली जाते का रे की आय नॉट गुड इनफ, असं कधी होतं का?
येते सर, असं बिलकुल येते. 1-2 सीझन तुम्ही मॅच खेळले आणि तिथे जाऊन असं वाटते की एम आय गुड इनफ फॉर नॉट. बट तेच मी पहिलेच म्हटलं की आपल्या हातात जे आहे आपण तेच करू शकतो. आपल्या हातात आहे की वर्क हार्ड करणं, आपल्या हातात आहे की परफॉर्मन्स डोमेस्टिकमध्ये अजून चांगलं करणं. आपण किती बेटर प्लेअर बनू शकतो, आपल्याला किती टीमसाठी काय रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करणं ते आपल्या हातात आहे सर. आपण बेटर प्लेअर राईट. बनवलं तर आपल्याला खेळवतील हे 100%. तू डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जाऊन परत अजून चांगलं करणं हा उल्लेख केलास. पंजाब किंग्सची 3 वर्ष झाल्यानंतर सामना मिळत नव्हता आणि तेव्हा तुला मला माहितीये बऱ्याच आपल्या दर्शकांना आठवत नसेल कदाचित, दर्शन नळकांडे हा डोमेस्टिक क्रिकेटचा लसित मलिंग आहे. 4 बॉल्समध्ये 4 विकेट्स त्यांनी घेतले आहेत मुश्ताक अलीच्या सामन्यात, तेही सेमीफायनल मध्ये कर्नाटकाविरुद्ध. त्या आम्हाला ओव्हरबद्दल सांग ना दर्शन. सर सेमीफायनल मॅच चालू होती कर्नाटक अगेन्स्ट. मी शेवटची ओव्हर टाकत होतो आणि स्कोअर म्हणजे त्यांचा पहिलेच चांगला स्कोअर झाला होता, 170 पर्यंत ते पोहोचले होते. तर हेच होतं की शेवटचा ओव्हर आहे की जितके कमी रन देऊ, ऑब्व्हियसली तेच माइंडमध्ये असते, जितके कमी रन देऊ तेवढं चांगलं आहे. आणि एक बेसिक प्लॅन होता की जोही नवीन बॅट्समन जोही खेळत होता त्यांना की या लेंथवर आजच्या हिशोबाने त्या लेंथवर बॉल मारणं डिफिकल्ट आहे. तर मी तेच एक शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉलिंग म्हणजे प्लॅन केला होता. तर त्या प्लॅनिंग अनुसार मला 4 विकेट भेटल्या फॉर्च्युनेटली. पण मी जो प्लॅन केला होता त्याच्यावर हे स्टिक राहिलो. राईट. 4 विकेट्स कुठल्या आठवतात तुला? 4 बॅट्समन. बॅट्समन मला एक अभिनव होता, शेवटचा मला एवढा माहिती आहे. एक सुचित होता आणि 2च आठवतात मला. पहिला अनिरुद्ध जोशी होता आय थिंक. हा, शेवटचा अभिनव होता. येस येस. सो चौथा बॅट्समन कोण होता ते तुम्ही आम्हाला चेक करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपण पुढे जाऊया दर्शन. त्या स्पेलचा गुजरात टायटन्सच्या ऑप्शन वर काही फरक पडला असं वाटतं का रे तुला त्या एका ओव्हरचा? ते सांगू नाही शकत सर, म्हणजे मी पण ते आहे की चांगला परफॉर्मन्स त्याच्या आधी पण मी परफॉर्मन्स करत होतो, न्यू बॉल टाकतच होतो. 2-3 वर्षापासून मुश्ताक अलीमध्ये मी विकेट घेतच होतो. तर पडू पण शकते सर, नाही पण पडू शकत. एका ओव्हरमध्ये कोणी बघतही नाही की एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतलाय नाही. तर जे बघायचं आहे ते पहिलेपासून बघतं, किती मॅचेस खेळलेला आहे, किती काय करू शकतो, आपल्या टीमसाठी रिक्वायरमेंट काय, ते सगळं बघतात. तर असं पडू शकतो सर, नाही पडू शकत असं मला हे वाटतं. ऑप्शन बघितले होतेस तू? हो सर, ऑप्शन बघितली होती. की काय चाललं होतं डोक्यात? मोरलला सिमिलर होतं जे पंजाब किंग्सच्या वेळेस ऑप्शनच्या वेळेस बीड आली होती तेव्हा, का काय असतं रे तुमच्या डोक्यात? काय चालतं ऑप्शन चालू असताना? नाही, पहिले तर हे असते सर की कोणी घेऊन घ्या, म्हणजे IPL खेळणं इट्स अ बिग थिंग सर. तर तेच असतं की की कोणत्या तरी टीममध्ये घ्यावं आणि परफॉर्मन्स म्हणजे तिथे आपण त्या टीमला साठी कॉन्ट्रीब्युट करावं. कुठं होतास तू? IPL पाहिलेस, ऑप्शन पाहिलेस तेव्हा? ही जयपूरवाली ऑप्शन होती ना तुझी? मी अकोल्यात होतो सर, घरी सगळ्यांसोबत IPL ऑप्शन बघत होतो अकोल्यात. ओके. मग काय लगेच पार्टी झाली? मी पार्टी नाही झाली सर, बट सगळे घरचे खुश होते. ओके. आणि मग 2022 मध्ये येऊ की IPL डेब्यू होणार हे कधी कळलं, कोणी सांगितलं आणि तेव्हापासून मॅच पर्यंत काय झालं? 22 मध्ये सर आशिष सरांनीच सांगितलं होतं, 2-4 दिवसा पहिले सांगितलं होतं की तू ही समोरची मॅच खेळणार आहे. तर त्यांनी एकदम सिंपल भाषेत सांगितलं की जसा तू मुश्ताक अलीमध्ये बॉल टाकतो तसंच आहे, बाकी काहीच नाही आहे, सेम आहे. स्टिक टू द प्लॅन्स, बाकी मैं हूँ, बाकी कुछ रहा तुम्हें बता दूंगा. ते जेव्हा एवढा मोठा माणूस एकदम सिंपल भाषेत सांगून देते तेवढा कॉन्फिडन्स वाढते सर. राईट. त्या मॅचची तुझी आठवण काय? कारण काय मला आठवतं मी ती मॅच बघितली होती, CCIला मी ती मॅच कव्हर केली होती. आय थिंक शामी आणि हार्दिकने ओपन केलं, लॉकी फर्ग्युसन, राशिद खान बॉलिंगला आले आणि मग दर्शन नळकांडेला बॉल मिळाला. त्या मॅचची तुझी आठवण काय? माझी हेच होती की सर आता पॉवर प्ले नंतर टाकत होतो मी, तर जेवढा म्हणजे प्लॅनच्या हिशोबाने टाकू, जेवढे बॉल एक्झिक्यूट करू तेवढं चांगलं आहे. पण समोर लिव्हिंगस्टन होता, तो त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारणं चालू केलं. बट तेच म्हणे हार्दिक भाई टेंशन नहीं, बढ़िया डाल रहा बोले बॉल, एक अपने लेन पे और जो प्लॅनिंग किया वही कर बोले. तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी रन चांगले बनवले होते, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये स्लोअर बॉलवर दोन्ही स्लोअर बॉलवर विकेट भेटले, तर एक चांगला कमबॅक झाला होता.
येस. आणि ती पहिली विकेट किती ऐकवतोस अजून त्याला? तुझा विदर्भाचा पोट्टाच पहिली विकेट होती तुझी आयपीएल मधली, त्याला किती ऐकवतोस तू अजून? की नाही, काही नाही. झालं तरी तूच ऐकवत नाही सर त्याला मी, पण जेव्हाही तू काही म्हणते तर मी त्याला सांगून देतो की पहिली IPL विकेट जितेश शर्मा आहे म्हणून, ते बदलणार नाही म्हटलं. तर तो नेहमी असा म्हणते की जेव्हाही तू समोर येईल, आता समोर येशील तर आपण बघून घेऊ म्हणते. म्हटलं ठीक आहे, बघून घेऊ म्हटलं. हम्म. जितेश शर्माला बॉलिंग करणं हे किती अवघड आहे रे. म्हणजे तुझ्यासाठी ठीक आहे की तू ऍटलीस्ट त्याला वर्षानुवर्ष टाकतोयस, पण त्या मिडल ओव्हर्स मध्ये येऊनही तो जे काय करतो अशा जितेश वेळेस म्हणजे तो किती अवघड असतं अशा बॉलरला बॉलिंग करणं. जितेश शर्मा म्हणजे तुम्ही, ही इज अ व्हेरी हायली टॅलेंटेड प्लेअर, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याची बॅटिंग स्टाईल अशी आहे की तो तुम्हाला कुठेही छक्का मारू शकते आणि कोणत्या बॉलवरही छक्का मारू शकते. म्हणजे फर्स्ट बॉल तो आल्यापासून त्याचा मेंटल हे असते की तो पहिल्या बॉलपासून जाईल. ते काही प्लेअरला माहिती नसते, जे खेळले त्याच्यासोबत तेच माहिती असते त्यांना, म्हणजे तेवढं माहिती असते. तर मला एवढं माहिती होतं की हा मला पहिल्या बॉलवरच मारणार आहे, तर म्हणून त्याला मी स्लोअर टाकला होता, त्यात तो फसला. बट त्याला बॉलिंग टाकणं म्हणजे कठीण आहे, बट सगळ्या बॅट्समनची विकनेस असतात, थोडं काही असते, स्ट्रॅटेजी असतात, तिथे जो फसते. तर बरोबर प्लॅनिंग केली सर, थोडं बरोबर ग्राउंडच्या हिशोबाने, विकेटच्या हिशोबाने बॉलिंग टाकली तर त्यालाही फसू शकते. राईट. आयपीएलच्या बाबतीत बोलायचं म्हणलं दर्शन, तर 22 आणि 23 पेक्षा एक मोठा बदल झालाय 24 मध्ये. गुजरात टायटन्सला नवीन कॅप्टन आहे. तर त्यांनी गुजरात टायटन्सच्या एकूण वातावरणात कितपत फरक पडलाय रे? नाही सर, फरक तर नाही पडला, कारण की ॲटमॉस्फिअर मॅनेजमेंट खूप चांगला आहे सर. इथे तर आशिष सर आहेत, शुभमन आहे, तर एक प्लेअर गेलाय, पण बाकीचे सर पूर्ण कोर टीम सारखीच आहे सर. जो माहोल आहे तो सारखाच आहे, जो मॅनेजमेंट आहे ते सारखंच आहे, रिस्पेक्ट आहे ते सगळं चांगलंच आहे. म्हणजे जास्ती काही फरक पडला नाही आहे सर. तसं जे आहे लास्ट 2 वर्षापासून आमची जी जीटी टीम होती तशीच जीटी टीम आहे सर. तेच एक चांगलं ॲटमॉस्फिअर आहे, तेच एकदम चांगला सपोर्टिंग स्टाफ आहे, तेच तेवढे कोर चांगले प्लेयर्स आहे. तसं जास्ती काही फरक पडला नाही सर. एक सर्वात मोठी गोष्ट असते अहमदाबादच्या टीम मध्ये खेळायची, की जे तुला 2023 मध्ये फायनली एक्सपिरियन्स करता आलं, की त्या लाखभर लोकांसमोर खेळणं हे एका डोमेस्टिक क्रिकेटरसाठी किती चॅलेंजिंग आहे. पहिले 1-2 म्हणजे एक मॅच मध्ये पहिला जो मॅच खेळतात ऑब्व्हियसली सगळ्यांसाठी नर्वस असते, थोडासा नर्वसनेस असते. बट आता तेच सर आपल्या प्रिपेरेशनवर डिपेंड करते की तू किती प्रिपेअर आहेस. समजा तू प्रिपेअर आहेस तर तुला प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी सर जेव्हा ग्राउंडवर जातो आपण, आणि पहिला 1-2 बॉल पहिलेपर्यंत एक नर्वसनेस असतेच. ते कोणत्या क्रिकेटसाठी असते, बटरफ्लाईज असतात स्टमकमध्ये. पण 1-2 बॉल टाकल्यानंतर एक नॉर्मल क्रिकेट मॅच जशी असते तसेच ती नॉर्मल मॅच चालते. बाहेर काय चालू असते ते तेवढं माइंडमध्ये चालत नाही. तर चॅलेंजिंग असते सर, बट ते कंट्रोल करता येते. 1-2 बॉल लागतात त्याला, बट कंट्रोलेबल आहे सर. राईट. यावर्षी गुजरात टायटन्स मध्ये तुमचा बबलू भैया आलाय. तू सांगितलंस का रे त्यांना की चांगला प्लेअर आहे, तुम्ही विसरू नका यायला? पूर्ण इंडियाला माहिती आहे सर किती मोठा प्लेअर आहे सर तो. उमेश. ओव्हरऑल विदर्भातल्या पेस बॉलिंग रिव्होल्युशनवर उमेश यादवचा इम्पॅक्ट कितपत आहे आणि कसा आहे सांग ना. सर, उमेश यादवला पाहूनच आम्ही मोठे झालो आहे. जेव्हा आम्ही अकॅडमीत 12-13 वर्षाचा होतो तेव्हा त्याला डोळ्यासमोर बघूनच आम्ही मोठे झालेलो आहे. तर ते जेव्हा मी लहानपणी होतो, लहानपणीपासूनच ते मला सांगतात की असं कर, हे करतो. जेव्हा मी 15-16 वर्षापासूनच, जेव्हा 15-16चा होतो तेव्हापासूनच ते माझ्याशी बोलतात. तेव्हा ते सांगतात की दर्शन ऐसा कर, हे कर, एकदम. तर ते इम्पॅक्ट आहे सर लहानपणीपासूनच. आणि जेव्हा आम्ही सोबत खेळतो तर ते एक कन्व्हर्सेशन, एक जी बॉन्डिंग आहे ती राहतेच सर. राईट. दर्शन, आपण आता थांबायच्या आधी फक्त एक आपला महत्वाचा एक शेवटचा प्रश्न असतो, पण त्याच्या आधी एक छोटीशी रॅपिड फायर करूया. ठीक आहे सर. ओके. अकोला का नागपूर? नागपूर सर. मोहाली का अहमदाबाद? अहमदाबाद. दर्शन नळकांडे क्रिकेटर झाला नसता तर?
ऑप्शन आहेच नाही, दुसरं एकच ऑप्शन होतं, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. पण समजा नसता झालं तर सर ऑप्शनच नाही सर. तरी एज्युकेशन करून नॉर्मल जॉब. ओके. सर्वात अवघड बॅट्समन ज्याला बॉलिंग करणं खूप चॅलेंजिंग वाटतं तुला, तू केलेल्या बॅट्समन? मी केलेल्या बॅट्समन सर मी जितेशचंच नाव घेईल. जितेश शर्मा इज डिफिकल्ट टू बॉल. आणि ज्याला बॉलिंग करायची, याला कसं पकडायचं समजत नाही किंवा याला पकडून दाखवायचंय असा बॅट्समन? रोहित शर्मा सर. आय वॉन्ट टू बॉल टू रोहित शर्मा. आय वॉन्ट टू टेक हिज विकेट. लवली. आणि सेम प्रश्न बॉलरच्या बाबतीत, की एक बॉलर की ज्याला फेस करायचंय. फेस करायचं सर तर मी म्हणेल मिचर स्टार्क. ओके. नेट्स मध्ये बॅटिंग करताना गुजरात टायटन्स मधला सर्वात अवघड बॉलर? राशिद खान. काय काय अवघड आहे सर्वात? म्हणजे राशिदच्या बाबतीत एका बॅटरसाठी वेळच मिळत नाही. पहिल्यांदा दोही खेळते राशिद, म्हणजे राशिदला तर तो पिक करायलाच टाइम लागते सर, की कुठून म्हणजे कसा कोणत्या पेस येऊन राहिला, कुठे चाललाय. तर 1-2 बॉल लागतातच सर पिक करणं. डिफिकल्ट आहे सर ते एकदम युज टू होणं. ओके. आणि दर्शन नळकांडे 2025 किती गोल सेट्स कसे करतोस तू? दर सीझनचा करतोस, 2 वर्षाचा करतोस? एक म्हणजे नॉर्मल सर जे चालू आहे, जास्ती समोरही बघत नाही आणि जास्ती मागे बघत नाही. जो चालू आहे 1 महिना 2 महिन्याची एक टुर्नामेंट आहे, समजा एक मुस्तकली टुर्नामेंट आहे, त्या टुर्नामेंट एवढा एक प्री कॅम्प चालू होता, त्या प्री कॅम्पचा गोल ठेवतो. असं जास्ती समोर बघत नाही सर. ओके. ओके. दर्शन, शेवटचे 2 प्रश्न आहेत आता आमचे, की त्यातला एक प्रश्न, की आतापर्यंतच्या तुझ्या या प्रवासातली सर्वात संस्मरणीय, ज्याला आपण काय मराठीत, साध्या मराठीत म्हणतो आपण मेमोरेबल, सर्वात मेमोरेबल आठवण तुझी IPL मधली कुठली आहे आतापर्यंत? IPL मधली सर तेच जेव्हा मी दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली होती, 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या, तेव्हा तेच एक मेमोरेबल आठवण आहे सर माझी. ओके. आणि दर्शन नळकांडेचा 2024 IPLचा गोल काय? पहिला गोल तर आहे की वी वॉन्ट टू बी चॅम्पियन्स अगेन. हा एक मेन गोल आहे. आणि त्याच्यानंतर मी जितकं कॉन्ट्रीब्युट करू शकू टीमसाठी, तो एक गोल आहे की मला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे टीम विनिंगमध्ये. होपफुली जितके मॅचेस भेटतील किंवा जितके मॅचेस होईल त्यात मला कॉन्ट्रीब्युट करून टीमला जिंकवायचा हा माझा गोल आहे. ओके. आणि शेवटचं आम्हाला दादा सांग ना, की 2022च्या फायनल नंतरचं सेलिब्रेशन आणि 2023च्या फायनल नंतरचं, आय एम अझुमिंग सीझन संपला ऑन अ हाय नोट आणि आशिष टीम बघतो, त्यामुळे तेव्हाही सेलिब्रेशन झालं असेल, पण त्या 2 सेलिब्रेशन्स मध्ये फरक कितपत होता? जास्ती फरक नव्हता सर. 23 मध्ये खूप सेलिब्रेशन केलं होतं. भले आम्ही हारलो होतो, बट सेलिब्रेशन झालं होतं, चांगलंच झालं होतं. आणि 22 एवढंच, म्हणजे 22 तेवढं नाही, पण 23 मध्ये पण झालंच होतं, चांगलंच झालं होतं सर. 2024ला पुन्हा 2022 सारखं सेलिब्रेशन व्हावं, हे आमच्या सगळ्यांच्या तुला शुभेच्छा दर्शन. थँक्यू सर. आणि तू आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि आपली अजून एक सिरीज असते, आज तुझा डेब्यू झाला स्पोर्ट्स कट्ट्यावरचा IPL ओव्हाच्या मध्ये. पुढच्या वेळेस आपण दर्शन नळकांडेशी त्याच्या रणजी हंगामाबद्दल गप्पा मारू. बिलकुल सर. तर मित्रहो, दर्शनचा प्रवास, दर्शनचा आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासातल्या आठवणी, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला दर्शनसाठी कुठले स्पेसिफिक प्रश्न असतील तर तेही आम्हाला कळवा. तुमचा फीडबॅक आम्हाला सांगा. तुम्हाला माहिती आहे कुठे सांगायचं, YouTube वर या कमेंट बॉक्समध्ये, त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आम्हाला कळवू शकता. तर तुमचा फीडबॅक आम्हाला सांगा. कुठे करायचंय तुम्हाला माहितीये, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूबवर या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकाल. तुर्तास आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.